गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कृष्ण हरे हरे
घेऊ का व्यासपीठ खाली घेऊ का थोडं बरं राहील हा ते काय लय दुख दुख करायला ते वायर ओढून घ्याली याला आणखी चौबल हा जागीच बा महाराज कुठे बस 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 काही अडचण नाही काय तुमच्या अंगावर नाही पडत राहू द्या ना कशी बरोबर टाकली त्यांना बस काय अडचण वा धन्यवाद बस बस मंडळी चांगली मग आनंद घेता आला पाहिजे दुसरं काय हो अरे भाग्याचा उदय झाला Claro que suara.
मंडळी असते आनंद राहतो म्हणून वर नाही जमत बरं राहत भाग्याचा उदय भाग्याचा उदय झाला 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 संत सांग माझ घड
हरी भाग्याचा उदय झाला भाग्याचा उदय झाला संत संगमद घडला तिने आनंदाचे पोर लोटता ती निरंतर प्रेम सप्रेम भरते अंगी उतार चढते तिने आनंदाची भोर लोटता ती निरंतर आली आनंद लहरी आली आनंद लहरी एका जनार्दनी निर्धारी तिने आनंदाचे पूर तिने आनंदाची पूर लोटता ती निरंतर स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यात्रयजनी दिवाची या जगत उद्धारा लागी धैला अवतार मिराविला परिवार सीताईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यात्रयजनी देवाची शरण शरण हनुमंता गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवेदं मोक्षाणां ज्ञानदानैकदक्षं गुटिक्षेत्रनिवासनं तन्नमामि वेदविद्यामरिष्टं विठ्ठल विठ्ठल भाग्याचा उदय झाला
संत संग मज घडला तिने आनंदाची पूर लोटता ती निरंतर प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माई बापांना उद्या महाराष्ट्राचं दैवत असणारे तुमच्या आमच्या सर्वांची लाज राखणारे धर्मावर आलेली ग्लानी साफ करणारे ज्या महाज्ञान अवतार कार्य धारण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या उत्सवानिमित्त आपल्या गावामध्ये श्री क्षेत्र शहाजतपूर या ठिकाणी आपण हा उत्सव साजरा करत आहोत आणि त्या उत्सवाच्या निमित्तानं तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुमच्या आयोजकाच्या वतीनं असेल गावकऱ्याच्या वतीनं मला दिली तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद विठाला विठाला जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं त्यांचंच कार्य पुढे घेऊन चालणारे शांती ब्रह्म शांतीगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं तसंच वैराग्य मूर्ती भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वाद प्रेरणेनं चालत असणारा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यामध्ये अतिशय सुंदर आयोजन तुम्ही केलेलं आहे विशारद मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांचं नाव घेत नाही वेळ जातोय 7 ते 9 कीर्तने आता बोला वाजले 8 बोला काय सांगायचं तुम्ही काय ऐकायचं ज्याला काढता येत नाही ना ते धपल्या काढीत बसतंय आम्हाला धपल्या काढता येत नाही आलेल्या जन्माचं सार्थक करायचं साधन आपल्या संतांना सांगितलं तेवढ्या करता एवढं कार्यक्रम असतात नाही तर तुम्हाला उद्योग नाही आम्हाला धंदे नाही का नाही हे जे आयोजन ज्या महात्म्यांनी केलं शिवछत्रपती मित्रमंडळ या तरुणांना लाख लाख धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे कारण तरुण हा विषय माझा नाही पण तरुण कुठेतरी सत्संगतीत असला पाहिजे नाही तर तो इतक्या भरडला चालला आज त्याचं जीवन धोक्यात पण तो जर सत्संगतीमध्ये आला आणि माझ्या राजांचे विचार जर त्याच्या जीवनामध्ये उतरले तर त्याचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही विठाला विठाला मृदंग सम्राट आपल्याच परिसराचं वैभव आहे पारसनाथ महाराज नेटके अतिशय घामातच फुटला द्यायला आज इतकाच निघून जा चांगली गोष्ट आहे आणि ही सगळी विशारद मंडळी म्हणून वरून खाली घ्या म्हटलं राजू बाबा डुबे महाराज खाली का घ्या म्हटलो कारण एवढ्या करता कारण वर आनंद घेता येते ते तोंडाला लागत आहे तो म्हणजे कसं काय असं करता येईल म्हणून आपल्याला आनंद घेण्याकरता कीर्तन असतं तुम्हाला किती समजेल मला माहित नाही तुम्हाला माझं फक्त काम आहे तुम्हाला सांगणं विषय मांडणं माझा विषय आहे पटन का नाही पटन पोरगी दाखिनं पोरीच्या बापाचं काम आहे पोराला पटन का नाही पटन पोरावर अवलंबून आहे विठाला विठाला आणि एवढी तुम्ही जर आमचे विष्णू महाराज असतील विकास महाराज असतील आमचे सैनाथ महाराज असतील आमचे विनागिरी भागवत बाबा असतील ते खाली बसेल दिसतील तिकडं बरं आहे काय हरकत नाही आमचे बाळू महाराज दुबे असतील आमचे अवतारी बाबा असतील आमचे मोडके टेलर अतिशय आमचा प्रेमाचे संबंध ज्यांच्या सोबत आहे ते आहे आता बाकीचे माहित नाही नवीन मंडळी आहे माफ करा माय बापा तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आज काय झालं गोवा लोकायला हे धापल्या काढ आज जातात आणि आब्बा गुड थैले मेन मग कॅश न पे आपण काय आलो इतक्याला मागा ठाणून आपल्या घरी भेटत नाही का फक्त जीवनाचा उद्धार कशानं होईल एवढ्या करता आपल्या साधू संतांना हाडाची काढे रक्ताचं पाणी करून उभा केलेलं व्यासपीठ म्हणजे कीर्तन टाइमपासाची जागा नाही कीर्तन दिल बैलाने की बात नाही कीर्तन सासू सुनाच्या गप्पा मारायची जागा नाही कीर्तन विनोद दातड काढायची जागा नाही तर जन्माला आल्यानंतर याच्यातलं एखादं पाखरू पुढच्या वर्षी राहीलच फटके महाराज अशातला काही भाग माझ्या सगट काही गॅरंटी छाताडावर शिक्का मारून आला का नाही ना जायचंय प्रत्येकाला आलेल्याला जायचंय पण जात असताना संतांच्या रीतीनं जावा आणि संतांच्या रीतीनं ज्यावेळेस जीव देव ठेवतो त्यावेळेस त्याला आता नाहीये निदाने सहज खुंटले बोलणे आणि त्या
माध्यमातून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा संतांचं प्रतिजय महत्व सांगणार आहे. जीवनामध्ये संत यावा, संत आल्यानंतर संतांचा परिणाम यावा. जरा बारीक कीर्तन ऐका, 1 तास कीर्तन मनाचे कान करून ऐकायचं. मनाचे कान करून कीर्तन ऐका, आलेल्या जन्माचं सार्थक होईल. नाथबाबा सांगतात जीवनामध्ये संतांचं महत्व किती आहे आणि तो संत जीवनात ओरिजिनल संत जीवनात आल्यानंतर त्याच्यामध्ये काय पाहिजे. संत जीवनात यायला भाग्य लागतं, नुसतं भाग्य असून चालत नाही. संत भाग्यानं मिळल पण संत येऊनही चालत नाही. संताचं वर्म जीवनात यावं लागतं, नुसतं संताचं वर्मही येऊन चालत नाही. संत येऊन चालत नाही, संताचं वर्म येऊन चालत नाही. आणि मिळालेल्या वर्माला नक्षीकांत 72,000 रक्तवाहिन्यामध्ये त्याचा अनुभव आला पाहिजे. मूर्तिमंत हो. संत काही कुठे बी असे गाजरासारखे उगत नसतात, कुठे बी दगड भांड्यासारखे पडत नसतात. हो. आणि संत जीवनात यायला भाग्य लागतं. आणि असा संत भाग्यानं तुमच्या आमच्या जीवनात नाथबाबा सांगतात माझ्या जीवनामध्ये आला आणि त्या संतानं माझ्यावर जी कृपादान केलं त्याचा परिणाम माझ्यामध्ये दिसायला लागला. काय संतांचं दर्शन झाल्यानंतर काय भेटावा. सापराची माडी व्हावा, काट्याला पोरगी भेटावा. संत काय लागत हो. आमच्या घरी या बाबा. काय आला. पत्र ऐकायचे काय तुम्हाला. काय आलं या घरी. संत घरी याच्याकरता यायला पाहिजे, त्या घरात नाही, या घरात संत यायला पाहिजे. आणि संत आल्यानंतर संतांचं वर्म मिळाल्यानंतर प्रेम तिने आनंदाचे पूर. काय मिळतं. आनंदाचा पूर ओसंडून जीवनामध्ये व्हायला लागतो. किती जीवनामध्ये दुःख येऊ द्या, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती संत करून देत असतात. म्हणून जीवनामध्ये संतांची गरज आहे. हो. तिने आनंदाचे पूर लोटताती निरंतर. निरंतर म्हणजे सतत तुमच्या आमच्यावर कृपादृष्टी करणारे संत असतात. हो. त्याच्यामुळं होतं काय. प्रेम सप्रेम भरते अंगी उतार चढते. संत भेटल्यानंतर जीवनाचा ठेपा कळतो. जीवनाचा ठेपा कळाल्यानंतर देह अवस्था निघून जाते, जीव अवस्था निघून जाते आणि शिवदशेला जीव प्राप्त होतो. त्याच्याकरता संतांची गरज आहे. तिने आनंदाचे पूर लोटताती निरंतर. नाथबाबा सांगतात माझ्या जीवनामध्ये असा ओरिजिनल संत आला आणि त्या संतानं कृपादान केल्याबरोबर झालं काय. आली आनंद लहरी. हो. एका जनार्दनी निर्धारी. ती आनंद लहरी प्रत्येकाच्या हृदयास्थानी आहे, देहामध्ये आहे. फक्त तिची ओळख करून देण्याकरता संतांची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला माय बाप. विचार करा. माणसाचा जन्म म्हणजे गधाड्याचा कुत्र्या मांजराचा जन्म नाही. माणसाचा जन्म म्हणजे लाख मोलाचा जन्म आहे. तुम्हाला आम्हाला मिळाला म्हणून कळत नाही. ज्यांना मिळाला पण त्याला कळाला पण ते याच्याकरता मरतात या सृष्टीमध्ये. का आम्हाला इथं यावं वाटतं. स्वर्गीचे अमर चित्ताती देवा. 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 स्वर्गीचे अमर ते मरत नाही, ते अमर आहे. ते येड झाडकाला पाहून राहिले काय आला. चांगली भेटती म्हणून का. काय राजू बाबू चांगली भेटती ब्रँडेड म्हणून का. या गावाला चांगला होईल.
मी काही नाही पाकिस्तानातून नाहीये, मी तुमच्या शिवाय शेजारचा. अरे जमाने गेल्या काय महाराज, बरोबर आहे ना, जमाने गेले लोक ते करता करता. हे धंदे मागच्या जन्मात केले नाही का? हे जे धंदे तुम्ही आम्ही करू राहिलो हे मागच्या जन्मात केले नाही का? आहार निद्रा भयमैथुनांच्या सर्व योनीशी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक दान सर्वथा. हे धंदे इतक्या जन्मात करत आलो की नाही? जन्मोजन्मी आम्ही हेच करत आलो. हे संत करीत होते, हे नाही हो, हे भांड करीत बसती, हे चिरकुटासाठी भांडणारे लोक आहेत. अरे जन्म मिळाला माणसाचा म्हणून या जन्माचं महत्व जाणून घ्या, या देहाचं महत्व जाणून घ्या. एवढाच एक देह आहे, 84 लाख योनीमध्ये एवढाच एक देह उत्तम सांगितलेला आहे. कारण या देहामध्ये देवाची प्राप्ती. कुत्र्या मांजराला करता येते काय? आणि काही ज्ञान नाही कोणते, आणि काही ज्ञान नाही कोणते, आणि काही ज्ञान नाही कोणते, आणि काही ज्ञान नाही कोणते. धन्यवाद. याच देही घडे वा तुम्ही सुज्ञ आहात. माझा मारा चालला उठत्या उठत्या बरं का, तुम्हाला कळालं त्याचं वर्म म्हणून टाळ्या वाजल्या. वर्म कळायला पाहिजे हो, वर्म कळत नाही जीवाला. तुम्हाला तुम्ही चांगले सुज्ञ ऐकणारे आहात, विचार करा काय सांगितलंय प्रमाण. याच देही घडे देवाचे भजन. याच देहामध्ये या प्रभूला तुम्हाला आम्हाला आपलं करता येतं बरं का. उषा पायाला अगरबत्त्या जरी लागल्या ना तरी साधता येतं बरं का. हो तरी साधता येतं. एकदा असं उरला खटवांग सार्थ भागवत ऐकू राहिले तुम्ही भोसले महाराजांच्या मुखात. सार्थ भागवत आहे ना. हो किती दिवस होते परीक्षिताला? 7. आपल्याला 8 आहे का? सोमवारपासून रविवार लोक मजा नाही. किती आहे? 7च. त्याला उद्धार झाला आणि तुमचा आमचा का व्हायना? ते पुढच्या दारानं आलो, आपण मागच्या दारानं आलो का? नाही ना. त्यांच्या जीवनामध्ये सुखदेव भेटले म्हणजे संत भेटले. ज्या नाथांनी भागवत सांगितलं त्यांच्या जीवनामध्ये जनार्दन स्वामी आलेच ना. काय सांगितलं जनार्दन स्वामीने गणगोळे उघड? काय सांगितलं? सुलीभंजन पर्वतावर तुम्ही आम्ही जाऊन आलो नाही. सुलीभंजन पर्वत इकडे देवगिरी पर्वताजवळ दौलताबाद जवळ आहे ना. मग त्या सुलीभंजन पर्वतावर काय केलं नाथबाबांनी? जी गोष्ट केली ना ती गोष्ट उद्धाराची. ती गोष्ट या देहामध्ये करता येते. म्हणून संतांचं तिळतिळ अंतकरण तुटतं तुमच्या आमच्या करता. पण माणसाची जात एवढी यंगरट आहे. हो पूर्ण आहे ना, मिळेल पण वाचणार ना. तसा तुझी जाय कोणाचं काय हे जरी न ऐकाल मग
मग गावातला येईल, दुसरा कोण येईल गावातलाच येईल. तो म्हणा स्टेशनहून पावशे सुतळी जा ना, ही बॅग पडली नाही पाहिजे रस्त्यानं. कचकटून आवडी द्या का नाही, लोक आडवा घे, तिरपा घे, इकडून घे, तिकडून घे, कारण हे पुन्हा वापस आलं नाही पाहिजे बॅग गावामध्ये. बरोबर आहे ना? हे जर नाही का मग दुसरा येईल सरळ ते शेवटी बा. कोण नाही राहिलं इथं, येत उरण नाही आले अवतार. रामकृष्णाला सुद्धा जावं लागलं. आम्ही राहायला आलो काय, छाताडावर शिक्का मारला का, आता मी रात्र दिवस भुकू राहिलो, मला का विमा यायचंय की नाही? जायचा मार्ग कळायला पाहिजे का नाही? आणि जाण्याचा मार्ग कोणा सांगावा? जाण्याचा शब्द तर मरून गेले, आमच्या सारखे धडकले पुढं. आम्ही तुमचे गुरु पडा आमच्या पाया. गुरु गावाचा चोऱ्या करी, आम्ही तुमचे गुरु पडा आमच्या पाया. तुम्ही उद्या महाराजाची आज का महाराज घेणं थोडी आम्हाला. आमचं लई टेन्शन चालू आहे. आमचं लई चांगलं चालू आहे. आता आमचे महाराज म्हणतील या बाबा या, काय खाते आता दगड खाय, काय खातो विचार करा. म्हणून जीवनामध्ये आलो, संतांना एकच तळमळ आहे तुमच्या आमच्या उद्धाराची, तुम्हाला आम्हाला नाही. अरे जिना आमच्या करता हातपाय फोडले त्या आई बापाला सुद्धा तुमच्या आमच्या उद्धाराची तळमळ आहे का? त्याला वाटत तोंड वासून जावा. बरोबर आहे ना? वाटत का त्याला उद्धार वाटत का? तेव्हा लहानपणी हे पोरं इकडे येऊन बसत होते ना, तेव्हा मायबाप म्हणत होते आता का होय का, आता हरिपाठाला चालला. मग ते तवा गेलं नाही ना, आता ते स्टेशनला चाललो. तेव्हा जर त्याला पाय घुटी नसती घातली ना, बाबा जा इकडं, तो उद्धाराचं कार्य आहे त्याचे निदान सत्संगतील राहिला असतं ना, त्यानं पत्र इकायची पाळी आणली नसती. पण कळालं का तेव्हा? नाही कळालं ना. का? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आयसे किती मायबाप. म्हणून जीवनामध्ये सच्चा संत जीवनात यायला पुण्य लागतं. पुण्य पुण्य फळले बहुत दिवस, पुण्य लागतं. संत जीवनात यायला कोट जन्माचं पुण्य लागतं मायबाप. संत म्हणजे मेकअप मध्ये नाही, जे मेकअप मध्ये असतात ते संतच असतात. अशातला काही भाग नाही. तमाशाची बाई बिघड नटती आता त्याच्यावर नटू राहिले. आता आबा बाबा 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 विचारू नका द्यायचं. आबा बाबा आता तुमची माफी मागून सांगतो, आमच्यापेक्षा आमच्या त्या मावल्या आहे ना त्या आता लईच नटू राहिले बाबा. फार बापका सुटला द्यायचा बापका. विनेकार्यानं जर पंचपदी लिहिणं गेला असला ना, त्याला तिकडं जाऊन वाकावं लागत आहे. अरे काय करू राहिलो आम्ही परमार्थामध्ये लईच नटायचं ना, तिकडं मरायचंय फडात एखाद्या आहे ना, ढवळा पिवळा आहे ना, तिकडं मरायचं, इकडं नाही. इथं येऊन प्रमाण कळालं का?
रांडी विना जेवी शृंगार पै केला प्रेमा विना ऐ प्रेमच नाही कीर्तनाच्या वेळी रडे पेडे लोळे अरे प्रेमा विना डोळे गळता ती आई माझी बाप माझा बाकी जायचे कोणाचे तुला सांगायला पाहिजे का नाही संत आईशी कळवळ्याची जाती काही लाभ ना पाहिजे का संताला तुम्ही जर समजून घेतलं तर काही नाम ना पाहिजे का संताला आणि नाही समजून घेतलं तर त्याचं काही नुकसान झालं का काहीच नाही त्यांचं नुकसान पण तुमचं आमचं नुकसान आहे चुकली यावर मा फेरा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आता याच्यानंतर पिठ धागा लागत ना धागा लागत की नाही तिकडून धडकून आल्या न झाडाला लिहून आले का काडी लावली का मग अशा वयस्क आज्या राहते आमच्या त्यामध्ये अरे पोरी ओ पिठ झाकून टाक काय केलं त्यानं वाघ मारला मग पिठावर काय पाय द्या तो रोज मारतील पण नेत होता का नाही नेत होता का नाही आळंदी पण रिजवारी करीत होता का नाही मग तरी वाकडे तिकडे काऊन आले हरिविना जन्म नरकाची मैदान हरिविना जन्म नरकाची मैदान हरिविना जन्म नरकाची मैदान हरिविना जन्म म्हणतो की नाही आपण साऱ्याच्या पाठ आहे की नाही हरिविना जन्म नरकाची पै मग हरी का आलं म्हणत्या हरी माहिती का राम माहिती रामाचे आई बाप माहिती आहे मूर्ती महाराज माहिती की नाही दशरथ रामाचे वडील कौशल्या रामाची बरोबर मुक्काम पोस्ट अयोध्या बरोबर आहे ना माहिती की नाही रामाचे गुरु वशिष्ठ बरोबर आहे ना बरोबर रामाचा पत्ता का वाचला कृष्णाचा पत्ता सांगा कोणी म्हणे यशोदेचा कोणी म्हणे बरोबर आहे ना म्हणजे आई कळाली वसुदेवाचा नंद बाबाचा कळाला मुक्काम पोस्ट गोकुळ मथुरा वृंदावन कुणीकडे लावा तुम्ही हल्ली मग जिथं भरलं पोट जरा तिथं गाव भरा गोकुळातलं संपलं कर्म म्हणून वृंदावनात जावं लागलं वृंदावनात संपलं म्हणून मग याला मथुरेला जावं लागलं द्वारकेला जावं लागलं म्हणजे कळाला कृष्णाचे गुरु संदीपान बरोबर म्हणजे साऱ्याचा पत्ता कळाला दोघायचा हरीचा पत्ता सांगा हरीला मायबाप गावातला हरी नाही सांगू बरं का तुम्ही सांगाल सखूबाईन धोडराम पाटील ते नाही चालत गावातला हरी नाही सांगितला राम कृष्ण हरी हरीतला हरीची ओळख आहे का कशाला म्हणतात हरी हरी माहिती का रोज म्हणून रोज आम्ही हरी आणि हरीच माहित नाही आज बाईचा कुसारी विरळा कशाला म्हणता एक नाम कशाला म्हणता एक नाम नामाचाच पत्ता नाही नामस्मरण चाललंय रात घर उघडून सांडासाला कुलपा कशाला म्हणतात हरी हरी कळाई करता हरी जीवनात येण्याकरता हरीची ओळख होण्याकरता हरीचा अनुभव येण्याकरता
म्हणतो नवनीता तैसे घे. कळत का? कळत मंथन नवनीता काय काय गाजर मंथन करतो. काय मंथन करायचं? माऊलीन दृष्टांत दिला ना. मंथन काय आता करायचंय? त्या नामाचं मंथन करावं लागतं आणि ते नाम तुमच्या आमच्या हातात नाही. नाही 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 नाही. ते संताच्या मुठीमध्ये. हरी प्राप्तीसी उपाय रावी संतांचे ते पाय. वा धरावे संतांचे ते पाय. आता रोज धरीत नाही का? 3 दिवस आपण तो चालला ना. चालला का नाही? मग केले साधती का साधन? साधन साधायचा मार्ग संताच्या मुठीमध्ये मायबाप आणि कोट जन्माचं पुण्य या गोष्टीला लागत असते. संत जीवनात यायला कोट जन्माचं पुण्य बहु. तिळ पुण्याचा चपडी तिळ तिळ पुण्याचा चपडी. पुण्य जाता पडे ते हे बहुता जन्मी जोडे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले केव्हा या विठ्ठले का. आता रक्ताचे गुळण्या करायचं तुमच्या पुढे काय सांगू राहिले. अनंत जन्मीचं पुण्य या गोष्टीला लागतं मायबा. बहु घड 8:30 मला इतकं वाकावं वाटत पण माझ्या नशिबात नाही वाकायचं. 8:30 वाजले. आपल्याला आपल्या वेळेनुसार चालायचं कारण नंतर पंक्ती असतात. आयोजकाला परीक्षाने होते जाणाऱ्याला एक तो दांगोडालाही चालू आहे. हा आता मी परवा दिवशी एका ठिकाणी गेलो. कीर्तनाच्या आधीच पंक्ती उडून दिल्या आहे ना. लय बाबा खळ्याला गेलो राजा आज ते सगळे निघून गेले. 4 पानडी 4 खांदेकरी 5वा पानडी बघ तुला किती तारीख दिले ना बघ. काय अडचण नाही. मला काय सांगायचंय मायबाप जीवनामध्ये बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत येण्याकरताय ना बरं का. भगवंताला काही मागू नका. काटेच तसे जरी राहिलेत आपण मारुतीला सोडून देऊ. तुम्ही द्यायची चिंताच करू नका. काही चिंताच करू नका द्यायची. त्यांच्या आपण या आज्या म्हणत होते आई तुम्ही म्हणत होते ना त्याला काय कोऱ्याला ती जन्म घेले का. हा मला तुमच्यासारखं बोलता येतं. मला यायच्यासारखं नाही बोलता येत. हा बरोबर आहे ना. तो प्रारब्ध आला ना प्रारब्धाची जोडे धन प्रारब्धाची वाढे मान. त्याच्या प्रारब्धाना तो कमी नाही तर तिकडे 2.5 मीटर घेणं गजच बोंबलं घेणार ना. तुम्ही त्याची काय चिंता करत्या. आपली चिंता आपण करायला पाहिजे. आपली आपण सोडवण करायची का त्याची सोडवण तरी. त्याचं कसं होईल आता एवढं वय झालं तरी नाचाचं लग्न व्हायना नाचीचं लग्न. अरे द्या सोडून काही पडेल नाही याच्यामध्ये. आपलं कसं होईल याचा विचार करा आणि आपलं कसं होईल हे कुणाला विचारावा. संताला. कुसा संतासी जाऊ. संताला विचारल्याशिवाय ही गोष्ट कळणार नाही. हो भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. जोपर्यंत भाग्य उदयाला येत नाही तोपर्यंत संत जीवनात येत नाही. नाद बाबा सांगतात माझ्या 5 पिढ्याचं पुण्य फळले बहुता दिवसात. भाग्य उदयाचा कसा चालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो. माझ्या जीवनामध्ये माझी पुण्य फळल्यामुळं झालं काय. माझ्या जीवनामध्ये सच्चा संत आला आणि त्या संतानं काय कृपा केली अभंगाचा
नादबाबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, भाग्याचा उदय झाला संत संग मज घडला. संतांचा संग व्हायला पाहिजे. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा दोहरा उगवीन. जीवनामध्ये संतांची खूप गरज आहे माय बाबा. पण जीवनामध्ये संत यावे. कोणता यावा? उद्धार करणारा संत यावा. त्या ज्ञानोबा राय तुकोबा रायला समाजातून काही घेणं होतं का? तुकडा घालावा एवढी तरी अपेक्षा होती का त्यांना? नाही 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 नाही, कशाचीही अपेक्षा नसताना उलट समाजाने किती त्रास दिला. वाळीत टाकलं त्याला, नंतर महाविष्णूचा अवतार, नंतर वाद्याचे नाव त्यांची त्याची पित्र जगद्गुरु तुकाराम. आता तवा मग तवा त्यांनी हेच सांगितलं ना, जे आज भुकुरालो आम्ही तेच आहे ना. तवा सांगितलं की नाही? मग तवा जगद्गुरु नव्हते की ते? पण तवा समाजाला त्रास दिला. मरणांतिक यातना संताला भोगावा लागल्या. कशा करता? अरे समाज आज जरी नाही समजून घेतलं, आज जरी समाजानं नाही समजून घेतलं ना, पुढं कलियुगामध्ये याच्याशिवाय पर्याय नाही. नामाशिवाय पर्याय नाही. किती कर तू साधनांच्या खटपटा, नाना साधनांच्या करुणी खटपटा. किती कर तू, किती कर. उपास तापास कर, व्रत वैकल्य कर, शांत्या कर, जप कर, तप कर, अनुष्ठान कर, काय करायचं ते राडे कर. पण नामाशिवाय उद्धार होऊ शकत नाही. कलियुगी उद्धार हरिचरणों में नाम, कलियुगी उद्धार हरिचरणों में, कलियुगी उद्धार हरिचरणों में, कलियुगी उद्धार हरिचरणों में. ये सकाळाची येते आले अधिकार, कलियुगी उद्धार हरिचरणों में, कलियुगी उद्धार हरिचरणों में. सकळांशी येथे आहे अधिकार. कुणी असो, कुठल्याही जाती पंथ धर्म संप्रदायाच्या पलीकडे आपले संत आहेत. आणि त्यांना फक्त एकच माहिती आहे, जीवाचा उद्धार. आणि जीवाचा उद्धार त्याला वर्म असतं. आया हो, कडू कारलं गोड करायला वर्म आहे का नाही? आता तुम्ही एवढ्या बसले 200 सगळ्याला कारलं कडू गोड होतं का? नाही. ती गण चिता घाली, ती लिंब कॉफी, ती गण सर्व मायबाप घाली ती त्याला. पण तिच्याकडून काय राहत ते कडू राहतच ते. का? तिला त्याच्यातलं काही ज्ञान नाही. तर म्हणता भटीला काही कळत नाही. पण जिला ती म्हणजे बाय मी आचर वाचर काहीतरी केलं, असं भरडलं आणि भाकरतून घेतलं, गोड झालं. कस काय गोड झालं? तिच्या हातात काय आहे? त्याची हातोटी तिचं वर्म आहे त्याची तिच्याजवळ. म्हणून ते काय झालं? तसं जीवन उद्धाराचं वर्म संतांच्या हातात आहे. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. संतांनी मंथन केलं. सामान्य जीवाला, तुम्हाला आम्हाला बायका बोलतात तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. बायकापुरामध्ये हैराण झालेला माणूस, कर्जानं बरबडलेला माणूस, दुःखानं गाय झालेला माणूस, अशा माणसाला कुठंतरी सुखाची अपेक्षा जीवनामध्ये आहे. त्याच्या जीवनामध्ये कुठं किंबवणा सोय जीव आत्मयासेल आहे. ते तजे होय तया नाम सुख. आणि ते सुख संतांच्या मुठीमध्ये असल्या कारणानं संत नादबाबा सांगतात, भाग्याचा उदय झाला माझा.
ज्या आईच्या पोटी मी जन्माला आलो ना, ज्या वडिलांच्या पोटी मी जन्माला आलो ना, त्या आईची कूस आज पावन झाली का माझ्या जीवनामध्ये सद्गुरू आले. जीवनामध्ये गुरु यावा. तुम्ही म्हणता ना हरिपाठ झाला का, याने गुरु नाही की बाया कसं मोरू नाही. मग ज्याने केली त्याला का विमान आली नाही? नाही ना. ते वर्म जर नसेल बर का, जीवनामध्ये गुरु केला ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. माळ घातली चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे ना. मेल्यावर लोक तुळशीची पानं कुमितच राहते का नाही, ते ढोसून का मारा लोक म्हणते तुळशीचं पान घाला, त्याच्यात काय घाली तो आता. जेव्हा समजून घ्यायचं तेव्हा नाही घेतलं. चला मग जीवनामध्ये संताशिवाय ते वर्म करत नाही. अपार महिमा संताचा, अपार संतांचा काय बोलू मी वाचा. त्या संतांचं वर्णन करता येईल का? ज्या संतानं देवदेव काय करता करायचा, देवदेव काय करता करायचा, हे पार तुमचे उपास करू पाठीला पोट लागली, काय करता करायचा, परमार्थ काय करता करायचा. हे चुका करताय, जन्माला यायचं नाही याच्याकरता परमार्थ करावा का भौतिक सुखा करता माया बोरला पाणी लागू दे, माया येरीला पाणी लागू दे, माया पोराचे लग्न याच्याकरता परमार्थ राहतो. माया नवऱ्यानं दारू सोडतो. आता ते मागच्या जन्माचं पक्का असन ते कस काय सोडी. आता तू किती भीतीला धडका घेतला आणि जीव दिला तर काही फरक होईल का? मग आपण त्याच्याकरता आपली जिंदगी बर्बाद करायची का? त्याच्याकरता आपण आपलं सोयीत साधून घ्या. आपलं हित कशामध्ये आहे ते संतांना कळतं. आणि म्हणून नादबाबा सांगतात, माझ्या जीवनामध्ये भाग्यानं संत जनार्दन स्वामींची कृपा झाली आणि जनार्दन स्वामींनी वर्म दिलं. काय द्यावा सद्गुरूंना? लोकांच्या कान फुकले, कान फुकले. काय काय याचे कान फुकले? काय कान फुकावा? गुरुने काने फुंकिला वारा, गुरुने काने फुंकिला वारा, गुरुने काने फुंकिला वारा, गुरुने काने फुंकिला वारा. महादेवाना पार्वतीचे कान फुगले. आता आलं जवळ. काय करता फुगले? आज व्हॅलेंटाईन डे. पालथे आपले सोडून दिले, दुसरे बोकडी घेऊन बसलो आम्ही. काय सांगावं, इतक्या बाहेरच्या संस्कृतीनं सत्यानाश. तुमच्या आमच्या संसाराचा हीच परकावून रड मेल्या रडतो, संसार नाही धडकावून. नको ती संस्कृती आमच्यामध्ये घुसली. आमचे साधू संतांचे मार्ग विचार सोडून दिले, नको ते विचार डोक्यात घालून घेतले. त्याच्यामुळे घरामध्ये सत्यानाश झाला. अरे एवढ्या बेबीच्या देठापासून परमार्थ सांगणारी मंडळी आहे, तरी लोकांवर काही परिणाम होत नाही. हे विठ्ठल वारे वा परमार्थ का उद्धाराचं काळा. उद्धाराची गोष्ट पार्वतीपासून आली. शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी. अरे नेणं काहीतरी पुरारी सांगितले जे, ज्ञानदेवा म्हणे मी चाले, सद्गुरूनं केले कोडे. अरे माता हात ठेवणी पुढे बीजाची वाहिले. काय सांगितलंय ज्ञानोबरायला? ज्ञानोबराय लागत नाही आम्हाला, तुकोबराय लागत नाही आम्हाला. आम्हाला सगळा परमार्थात तमाशा झाला. नाचा करता परमार्थ राहतो का परमार्थात नाचायचं असतं? आम्हाला बी डोक्यामध्ये पाणी झालंय आमच्या बोवा लोकांच्या. अवघड खेळ आहे बरं.
लय अवघड आहे. समाजाचं बी लय उचू यायला लागला आता. बाबा एका ठिकाणी 7 लाख रुपये नेले. आम्हाला काय घे नाही तुमचं सैदूतपूर खालून का नाही तर वरून का, आम्हाला काय घे नाही, काही वाटत नाही आम्हाला. अय अरे बाईचा जर पदर पडला तर याच्या नाकाच्या शेंड्यावर माशी बसत अहून घेईन गबंड हिन मरुंड घेईन म्हणतो. आणि तिकडं बोललो तर आता राग येईन तुम्हाला. अरे आहे नाचुंगी 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 मीराबाईल काय बाहेरचं झालतं का? अय मीराबाईल बाहेरचं झालतं. बघ डोंगर बांध मीरा नाची रे का या रे प्रेमानंदी. कशाला? नामाच्या आनंदाना ज्यावेळेस गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडी. अरे संताचा वर्मच नाही जीवनात आणि कुदू राहिलो आम्ही. संत अनुभव पहिले घेऊन मग सांगावा ना, का बिगर अनुभवातच सांगावा? अनुभवाचा पत्ता नाही, परमार्थ सांगायचा धंदा चालला. आम्ही बाह्य अंगाला नाचतो, अंतरंगाला संत नाचले. अय अंतरंगाला संत नाचले. दोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारात जाई नवी संत संतांच्या संगतीला नाचले. अय डीजेच्या तालावर नाही, आता कीर्तनात डीजे चाली आल्या. नाही 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 बाकीचं काही संप्रदाय काढी लागली काय? पण आम्हाला शायनिंग मारायची तुम्हाला पुढच्या वर्षी भेटली पाहिजे आपल्याला तरी. हा ते जनावरांनाच गेलं. ज्या सज्जनाने फोन केला ते जनावरांना गेलं. परत असंच राहत आहे आपलं. लाईट गेली का मग आपल्याला बल्ब लागतो चार्जिंग. विठाला विठाला त्या सर्जनाच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा योग आला. ज्ञानेश्वर भाऊसाहेब महाराज केरे यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं बाबा 3 दिवसाची सेवा लागते, 3ऱ्या दिवसाची सेवा लागते. म्हटलं हरकत नाही, खाली आहे. हो आणि गणेश महाराज गणेश साऊंड सिस्टम आपल्याच गावातलं आहे, त्यांना सुद्धा भाऊ तुम्ही विसरले ते बरं का, माफ करा. काय करा आमचं असंच राहत आहे. आमच्या अंगात एकदा आलं का उद्धाराशिवाय आम्हाला दुसरं सांगता येत नाही आणि बोलता येत नाही. बाकीचे काऊन मुटके पडत येत. बाबांना मा नाव नाही घेतलंय. आता बाबांचं तो नाव घेतला तर यायचं पाणीपत होईल ना. उद्धाराचं सांगावं काय असतंय, तासभराच्या वातावरणामध्ये व्यवस्थित उद्धाराचा मार्ग सांगावा लागतो. आणि जर नाही कळाला ना असंच जाता येईल नमुन्यावर. आता सत्य म्हणजे खाऊन खत करायचंच काम आहे. राग येऊ द्या तुम्हाला, खाऊनच टर्राकानं वाटू राहिलं पण ट्रॅक्टरानं वाटायचा धंदा चाललाय. पण याच्यात काय परिणाम आहे, खाऊन खतच करायचं काम आहे की नाही. उद्धाराचं किती लोकांना घेतलंय. उद्धार व्हायला पाहिजे का नको. आणि उद्धाराची रीत संतांच्या मुठीमध्ये असल्यामुळं नाथबाबा सांगतात भाग्याचा उदय झाला संत संगमच घडला. संत म्हणजे हातापायाचे नसतात. तुम्ही आम्ही ज्याला संत म्हणतो, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, समुद्र म्हणू नये गंगा, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नव्हती. तुम्ही आम्ही हातापाया टांगण्याचे करून टाकले, त्याच्यामुळे तुमची आमची फसगत आहे. ज्ञान देवा म्हणे निवृत्ती, निर्गुण सांगितला का सगुण सांगितलाय. आणि ते निर्गुण तत्व तुमच्या आमच्या जीवनात येण्याकरता त्या परंपरेनं घ्यावं लागतं. जो निर्गुण निरावाच जेथून उद्भव सबल ब्रह्मास आदी नारायण म्हणते त्याचा तो सर्वांचा आद्य गुरु. तिथूनची जी परंपरा येते मायबाप ते भर बाजाराचा कथा हे तो नावडे ती गुह्य गोष्ट आहे. इति गुह्य तमाम शास्त्र हो पुसता सांगेन हित गुद मात बैसून बाजारात. एकांतात नेलं तर याचे पोट सुरू उठते. काय करते कोण तिकडे जाऊन, काय करते कोण तिकडे जाऊन, काय करते श्राद्ध करते. कळत नाही जीवाला. फुकट भेटत ना त्याची किंमत नाही राहत. हा अजिबात नाही. बापानं गण 50 एकर कमवून ठेवली, पेराचीच अक्कल नाही. फार येडे बाबळी उगल्या त्याच्यात.
हा एखाद्या वासात काळ सारायचा म्हणल्यावर काय करणार आहे? एखाद्या पट्टीच्या युट्यूब स्पेशलिस्ट महाराजाला विचारा, जसं 5 मिनिटं डोळे लावून पैसा मग कीर्तनाला उभा आहे, त्याला विचारतोय पुढे काय आलं, त्याच्या पुढे पुढची तारीख आणि पुढचा बघायची, दुसरं येणारच नाही त्याच्या पुढे. आणि काळ सारावा चिंतने माऊलीना प्रमाण सांगितलंय. एकांतात बसल्यानंतर काय होतंय, जे गोष्ट एकांतात होते ना ती सद्गुरुनाथ देत असतात. आणि ती खाली येऊन उदाहरण देऊ का? पुढच्या वर्षी नाही मिळाली तारीख तर मी काय इसगाव तिसगाव फिरणाऱ्या शाळेचा, मी इतक्या खालच्या विचाराचा नाही का मला पुढच्या वर्षी तुम्ही तारीखच द्यायला पाहिजे, अशातला काहीच भाग नाही. हा विषय सगळ्यालाच पटन, अशातला काही भाग नाही. बघा पोरगी 4 लोकात पाहिली की नाही? सुज्ञ माणसं आहे तुम्ही. पोरगी 4 लोकात पाहिली, साखरपुडा 50 लोकात केला का नाही? केला ना. लॉकडाऊन मध्ये 50 लोकात केला बा, केला ना. लग्न किती लोकात? 1500 लोकात केलं का नाही? अय पुढं बोलू का? राग येऊन नका देऊ तुम्हाला, मला काही मूळ व्याज नाही झाला वळणारा. अय पोरासाठी भाजी काही शल्लीत टाकल्या का? आणि रोज म्हणजे बोध पुत्र निर्वाण झाला वान जन्माला आले, काय आता बोध पुत्र निर्माण झाला तुला? काय न पुस्तका पद्मिनीचे सोहळे? नाही 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 नाही, याला पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. याला पूर्व सुकृत चांगलं लागतं मायबाप. संत जीवनात यायला कोट जन्माचं पुण्य लागतं, आणि ते पुण्य आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस संत जीवनात येतो, आणि त्या संताने दिलेल्या वर्माचा परिणाम अभंगाच्या दुसऱ्याच्या आनंदाचा पोळा पोळा केले आनंदाचा पोळा. ह्या शिकवून सांगत पण तसंच सांगा, लवकर डोक्यात बसत आहे. काय झालंय ते नाही आनंदाचा प्रॉब्लेम येण्याच्या. बघा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. काय झालं, लहानपणी त्या लेकराचे बाप वारला, आईनं लोकांच्या रोजा राजा करून तिला लहानाची मोठी केली. त्या लेकीला लहानाची मोठी केली, ती उपवर झाली. अय यायला काही कळत नाही उपवर. मग ती उपवर झाली, त्या आईनं रोजा राज्य लावून ते पैसे गाठीला बांधून तिचं लग्न चांगलं करून दिलं. तिच्या ऐपतीप्रमाणे चांगला पोरगा पाहून लग्न करून दिलं. दृष्टांत सिद्धांत पटण्याकरता सांगू राहिलो बरं का. मला टाइमपास नाही करायचा. मला मी टाइम इज मनी माणूस, मला वेळेची लई किंमत आहे बघा. आणि मग लग्न बिग्न करून दिलं. आता जुन्या काळातल्या परिस्थिती तेव्हा काय जायला नाही, कुत्र आलं का निरोप यायचा कुत्र्याच्या, तेव्हा बरं वाटत होतं. आता गण फोन आहे पण बोला वाटत नाही. वर वर माया आणि उपासनीच बाया, कोणालाच असू नये प्रेम नाही चाललं. आणि मग लग्न करून दिलं. ती लेक काही 2 वर्ष आलीच नाही बा, काही निरोप नाही, बातमी नाही. आईचं मन लागून गेलं त्या लेकीकडं. कधी माल बाबा येईन, कधी मा बाबा येईन, कधी मी डोळे भरून पाहिन. आणि मग एक दिवस गावातून निरोप येतो तिच्या,
तुमच्या दिदीला आता बाळ होणार आहे. हो, त्या आईला किती आनंद झाला असं. आयालाच होतं बरं का, बायाला नाही होत, आयालाच होत. मग त्या आईला इतका आनंद वाटला, इतका आनंद वाटला. आता पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये किती जरी गरिबी बोखंडी असली ना, त्या लेकीला पहिल्या बाळापणाला घरी आणावं लागत का नाही महाराज? असंच आहे ना, हाणावं लागत आहे. तिनं खूप रोजाराजी केली, पुन्हा पैसे जवळ गाठीला ठेवले. आता सारखं नव्हतंय, फराळाचं घेऊन झाला, चूल फुकायला जा, ये झाला जा, पाणी टाकायला जा, तेव्हा काही नव्हतंय. आता तिला वाटलं आपल्या घरी लेकरू येणार आहे, आपल्याला थोडेफार पैसे लागणारच आहे, तेव्हा काही सिजर नव्हतंय फाडाचं काम. आता जाऊ दे, हे कर्मच यायची अशी, ते भाग सोडून द्या. तर ती लेकरीला तिनं पुतण्याला पाठवलं, भाऊ दीदीला घेऊन त्याला भाड्यापुरते पैसे दिले. ते गेलंय सकाळच्या गाडीनं. सकाळच्या गाडीनं गेल्यानंतर तिथं ती तयारीतच होती, बिचारी निघाली, आली. आता संध्याकाळ झाली, तिला दुसऱ्या दिवशी निघले ना, मुक्कामी राहिलं लेकरू. सकाळी निघले ते. आता ती आई सकाळपासून वाटाकडे पाहत होती, सकाळपासून घरात जायची, बाहेर यायची, घरात जायची, बाहेर यायची, बारीक वाट पाहिजे, कवा येईन लेकरू, कवा येईन लेकरू. अशा प्रसंगामध्ये संध्याकाळ होते आणि संध्याकाळच्या टायमाला ते लेकरू आणि ते दोघ जण येताना पाहिले. डोळ्यातून घळा 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 अश्रुधारा यायला लागल्या त्या माऊलीच्या. अरे लेक वाटी लावली तेव्हा कशी होती, सनकडी छाप होती, पण आता तिच्यात बदल झाला, दुईऱ्या हाडाची झाली ती. आता त्या आईला किती आनंद झाला. तिच्यात काही बदल होत नाही का? अय किडे पाडणाऱ्या हो, तिच्यात काही बदल होत नाही का? किड कसा बदल लागतो? घरात दिवा लागला पाहिजे, पाणी वाचायला कोणीतरी पाहिजे, गंजबुज काय गावामध्ये, तू काही चिंता करू नको. अय रोजाना लावून देते ना, आता तर उगते भेटू राहिले बाबा, गाडी लावा सुद्धा उगते आता. फक्त फोन करायचं काम आहे मोडकी महाराज, नसेल तर माझ्याकडून नंबर घ्या. हा सगळे आता पानाडे सुद्धा, इवळाला सुद्धा रोज नाही आता. जाऊ द्या, तुकाराम महाराज सांगितले मोले घातले रोड आहे, ते काय फुकट लिहून नाही ठेवलं. मग ती लेकरू असं दमादमाना जड पावलाने येत होतं ना, जड पावलाने येत असताना आईचे डोळे भरून आले. ते लेकरू जवळ आल्यानंतर आई ते भाकर हातात घेईल, तो तांब्या हातात घेईल, तिच्यावर कुटका वळाचा ना, ती जवळ आली, त्या लेकराहून भाकर वळून टाकली, ते पाणी फेकून दिलं, त्या लेकराला घरात घेऊन गेली. साऱ्या गल्लीतल्या बाया गोळ्या झाल्या, बाई कशी होती ग? अगं ना, तू खानदानी लेकरू, तू नांदली त्या गोष्टीला, तू इथून गेली ना, तू त्या गोष्टीला नांदली. नांदणं म्हणजे झेट्याला मुस्तर कांदे लावणं नाही, ऐ त्याला 2 टाइम रेट खाऊ घालणं म्हणजे नांदणं नाही. नांदणं काय शाला म्हणत्या? त्याचे कपडे धुणं म्हणजे त्याला नांदणं नाही म्हणत. असे जमारे गेले काही काहीचे कपडे धुता धुता आणि ड्रेटर थापता थापता. नाही नाही नाही, नांदणं म्हणजे कशाला? गोदा पुत्र निर्माणाला ज्यावेळेस ते सगळं गाव भेटून गेलंय, 2-3 दिवस झाले. 2-3 दिवसानंतर त्या लेकराला त्रास व्हायला लागला. आता त्या ताईला त्याच्यातला काही अनुभव नसल्यामुळं ते लेकरू मोठ्यानं आरडायला लागलं. मोठ्यानं आरडायला लागल्यानंतर सगळ्या गल्ली गोळा झाली. गल्ली म्हणता म्हणता गाव गोळा झालंय सगळं. काहून त्रास होत होता तिला तुम्हाला कळत आहे, आम्ही सुटवाल्याने कळत ते. यायला 96 पिढ्या जरी गेल्या तर यायला कळणार नाही ते. मग गावामध्ये पलीकडच्या आळीला एक म्हातारी राहत, ती काढी टेकी 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 चालले, सारं गाव पोकळून राहिलं. तिकडे काय झालं का देवळाकडं चालली का ती टेकी 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 आली पुढं गल्लीत आली का, आणि काहून वळडून राहिली का नो, काहून गाव जागा करून राहिली का, तिला गच नाही राहत आहेत का? तिला याच्यातलं ट म्हणतात माहिती का? मग गच राहा ना, कमी ज्ञानाला लई वळवळ राहत. मला येतं मला येतं काय गाजर येतं तुला? माझा मारा गेला, मी पाहिलं नाही, मी येरी ढवळा झालो. अरे तू फुकट ढवळा व्हायले, तुला काहीच माहित नाही. तर फक्त 4 लेकराचे लग्न केले, सगळ्या बँकेचे बोकांडी कर्ज करून ठेवले, तसाच निघून चालला, काही नाही केलं तो. मग बाबा मग ती अशी टिकीट टिकीट आली, तिचं काही तोंड कसं राही ना, आणि ती हळदीच्या टाकावर राहील. हा तिची वरात चालली होती गाडी व्हायला, खिलार उधळले, टांगापट्टी घोडे फरार, आणि ती हळदीच्या टाकावर राहील.
पहिल्या बाया राहत होत्या, मग ती काठीची तिकीट आली, बाया काऊन एवढं ती कानू आणि काऊन. आता एक अशी आजीबाई होती त्याच्या वयाची, त्या आजीच्या वयाची, म्हणजे आज्याबाई तुम्हाला काही माहिती का, आणि मग काऊन एवढ्या ओरडू राहिली, मग काय झालं तिला एवढाला. म्हणजे आत्याबाई तुम्हाला याच्यातलं काही माहित नाही, तुम्ही शांत राहा. नाही म्हणे काऊन एवढं दिस का, ती म्हणे तिचं पोट दुखू राहिलं. ती बाजूची ताई काय म्हणते, आजीबाई तिचं पोट दुखू राहिलं, ते म्हणते मा बी पोट दुखत होत. मेंटल खोपडीचे तो तिचं पोट काय दुखू राहिलं, तो काय दुखू राहिलं. मग आता ती म्हणे आत्याबाई तुमचं काय दुखू राहिलं, ती म्हणे मी रात्री बेसन खाल्लं होतं. तिला बेसन खायले का, तिला बेसन खायले का. सुज्ञ माणसं आहे ना आपण, काढायला पाहिजे का नाही. काय नपुसका पद्मिनीचे सोहळे वांजेशी डोळे, जर जीवनामध्ये ज्ञान दीप उजळावा असं वाटत असेल, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, आणि उजाळीला दीप गाडी लावून का 5 लिटर वाटत गाडी लावून घ्यायची, दीप उजळून का. दीप उजळाय करता माझ्या गडूरनं मला गवाई नेला या कांत, माझ्या गडूरनं मला गवाई नेला या कांत, ज्ञानाचा वाग लाविला हृदयात. गुरु काय करत राहतो, गुरु काय करत राहतो, या देहामध्ये असलेला आत्माराम ओळखीचा कराय करता सद्गुरु जीवनात यावा लागतो, आणि त्याचा परिणाम आहे तिने आनंदाची पूर लुटत त्या तत्वाला. बरं आता बरं तो दृष्टांत पुढे घेतो जरसा, संपलं तरी चालतंय. आता त्या ताईला लेकरू हा वाटतं का नाही, मग ऐकतं होईल का. मला त्रास झाला नाही बरी, ती आरडी वरडी नाही का, तिच्या अंगाला काटा आला नाही का, तिच्या साडीची भाने की तिला आहे का नाही ना, डोळ्यातून अश्रू धारा बाहेर लागल्या का नाही लागल्या. साची का भराने रोवान जनार्दनाच्या बोधाला मी नांदलो असं नादबाबा सांगतात. नादबाबा दाभंग्या गाथा पाहून घ्या, तुमच्या मोबाईल मध्ये ग्रंथ संपदा नावाचं ऍप घेऊन घ्या, त्याच्यामध्ये पहा. त्याची सुरुवात आहे सात्विका भरणे रोमांची दाटणे श्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भितरी वाहतात. हे देव प्रकट व्हायचे लक्षण आहे. सद्गुरु नाईके कृपा केली पूर्ण, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दावी येले डोळा, आणि जिंकली प्रेम कळा. यायला कळाच येईना म्हणून फाडायचं काम आहे. परमार्थ संसार आणि परमार्थ वेगळा नाही, आम्ही वेगळा केला. आमचे डोळ्याचे खासाडं झाले, आम्ही किडे पाडायला नंबर या. असं कुठं राहतं का, असं कुठं राहतं, मग कसं राहतंय. आई होऊन पाय मग कळन तुला. आई होय, अनुभवाचा पत्ता नाही, साधू कैसे झाले. आमच्या सद्गुरूंना आमच्या पोटी जन्माला आणले या गोष्टी, म्हणून भुकू राहिलो तुमच्या गावात. देव देव करता करता आहे ना तोंड वाचून जायची पाळी आली तरी देव अनुभवाला येत नाही. याला कारण काय, देव हातापाय टांगण्याचा असतो काय. मराच्या टायमाला हातापायाचा येईन काय, मरताना सुटणारा श्वास. कीर्तन सुटायच्या व्यापात आलं. म्या काही यायला करार करून नाही दिला आमच्या ज्ञानेश्वर माऊलीला, चारी ओढी सोडल्याच पाहिजे. पण तुम्हाला मुद्दा कळाला पाहिजे, नाही तर आलं कोण आणलं ते सोन युवलन गेल निघून. का गय तो का नाही त्याला आहे तो सर्रात फक काय सर्रात पाठडून काहीच नाही सापडलं. आया वैसा गया नाहक जमाना खोया.
अजून तुम्ही आम्ही भाग्यवानी तुमच्या आमच्या हातामध्ये ना बोटावर मोदी इतके दिवस आहे बरं मातेर करू नका बरं त्याच अय मातेर आता दफनून टाकी द्या आता कोणी निसाल रिकाम्या नाही त्या आमच्या आज्या होत्या ना यायला होतं भाऊ तसं जायला नाही पाहिजे वायाला ते दिवसभर निश्चित बसत होते आताच्या यंगरट जमान्यातले लोक नाही निसाल रिकामे ते हार्वेस्टर लावा काढून टाक आता देव बी हार्वेस्टरच लावणार आहे साऱ्याला अख्ख्या गावाच्या गावात त्याला एवढी व्याज उचलायला कुठं टाइम आहे त्याला तो बी आता लावणार आहे काही चंगूर राहिले पाहिले नाही तुम्ही पाहिले ना लोक म्हणजे तीर्थात मरण आलं म्हणलं तिकडे गाडी कुत्र मरतच नाही का चांगलं मरण आलं त्याला चांगलं लोकांच्या तुडून मेले ते चांगलं मरण आलं काय म्हणावा तीर्थात मेला म्हणजे लय पुण्यवान आहे का पुण्य जलामध्ये मत्स्य पोहतो त्या पाण्यात पशु डुंबतो तुही या ठिका त्याचं नाव धार्मिक वचन का मानसा पवित्र होतील का अरे त्या पाण्यामध्ये हेलबी आंघोळ करू राहिली आणि तू तिथे जाऊन आंघोळ करायला फरक काय त्याच्यात काय नाही तो आला का चालला रस्त्याला यो बी निघला का चालला फरक काय आहे ते कशाला रिकाम फिरतर तुझं गावात छत्र लावले काशी घरी माय बाप उपासी वारे वा वारे वा डिजिटल बोर्डवर फोटो यांची बंगात आणि छत्र लावले काशी घरी माया बाप उपासी अरे हे दाना एका खरं रे बाबा कशाला रिकाम कशाला रिकाम मरताना सुटणारा श्वास ज्या दिशेला गेला त्या दिशेला जन्म घेणे लागे मग सुटणारा श्वास जर हरिमय व्हावा असं वाटत असेल सुटणारा श्वास जर प्रभुमय व्हावा असं वाटत असेल तरी तनु मनु जीवेन चरणाचे लागावे गर्वता करावे दाशल अरे जगद्गुरु कृष्णानं गुरु केला प्रभू रामचंद्रानं गुरु केला आमचं काय चाललंय माय बाप आहे ना आमच्या गाड्यात माळी नाही ना आता मला यायचं तुमच्या गावाला धडकायचंय मी निघलो इथून खाली या तिथं लिहिलं होतं सैदतपूर 2 किलोमीटर मी त्याला धरून बसलो असतो आला असतं सैदत शहादतपूर आला असतं का नाही ना तिथं राहिलेली मग दगड म्हणजे शहादतपूर आहे का इकडं धडकणं म्हणजे शहादतपूर आहे आणखी सांगू की येऊन खाली शहादतपूर पुढे दाखवा एवढं सगळे बसलेल्या उभं चॅलेंज पुढे शहादतपूर मोडके महाराज हल्ली गळी वरली गळी हा कुठे शहादतपूर नाही ना हेच कळत नाही गेले विसरून खऱ्या देवा गेले विसरून अरे देवा अरे खरा देव संतांच्या मुठीमध्ये म्हणून यंगराटपणा करून चालत नाही तर घरी गण 600 एकरी काय काढी लावायची तिला ते तिकडं नाही ठुते ना झाडात नाही देते तिकडून नको लागलं कोणाला नाता बाताला तर काय घ्या ते इकडं नेते ती शिवनाथ गंज बांधलं ना कोटीनं घर बांधलंय त्याला घरात ठुते एका बाजूला ठेवून मोडू ठुते घरी काऊन माय बाप म्हणून समजून घ्या जीवनामध्ये संत यावा संताचं वर्म यावा आणि वर्म आल्यानंतरचा परिणाम नाथ बाबा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात प्रेमाचा प्रेम भारत प्रेमाचा प्रेम भारत
कोंबडीचं पिल्लू जर कोणाच्या गाडी खाली गेलंय ऐ सळलं कोंबडीचं पिल्लू कोणाच्या गाडी खाली गेलं तर ते किती बाया घरातून येते जुई राख पदर खोचून तो का डोळ्याचे खासड झाले का तुला काय अक्कल नाही का तुला काय एवढं मोठं कोंबडीचं पिल्लू दिसलं नाही का साधं 50 रुपयाचं कोंबडीचं पिल्लू पिलं तर किती जीवाचा आता पिटाय आणि आयुष्य निघून चाललंय आपण कधी विचार केला माझं इतकं आयुष्य निघून गेलं मी भगवंताला कधी प्राप्त करणार कधी त्या भगवंताची ओळख करून घेणार देव प्राप्त करायची गोष्ट नाही देव प्राप्तच आहे मायबाप फक्त आवरण दूर करायचं आहे नाही ना आता इथं पाणी पण त्याला सत्यनारायण घालून जा मग चांगला पानाडे आणायचा त्याची समाधी बांधा चिड बोर घेऊस तर तो मग तू इथं पाणी बरोबर आहे ना इथं पाणी बर का मग आता त्याला सत्यनारायण घालावं लागेल का 16 सोमवार करावं लागेल पाणी येईन का वर उपाळेवाणी कधी नाही त्याला काय करावं लागत आहे बोरची गाडी बघावं लागेल बरोबर बोरची गाडी बोलवली लावली 10 फूट गेलं तुझं मग कधी त्याला विशिष्ट पाण्याच्या पातळीपर्यंत जाऊ यावं लागेल 100-150 फूट गेलं रे गेलं का मग ते चिडकंडी मारतो आवाज घ्या पिढी काय तुम्ही लय गंभीर झाले आवरायचंच आपल्याला कारण याच्यात काही तुकडे टाकडे आउट काही झालीच नाही पाणी लागलं मग पाणी लागलं का होतं पाणी होतच पण पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके आम्हा पुंडली गे दावी आले पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके त्याचा मटेरियल काढावं लागलंय त्याचा मुरुम त्याच्यावरचं दगड त्याच्यावरचं आवरण दूर केलं पाणी जसे तर तसा एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी जे बुद्धीस पुरे अहर्णशी ती वस्तू गावी हीच वस्तू तुमच्या आमच्यामध्ये आहे तिला ओळख करण्याकरता सद्गुरूच आपल्याला गरजेचं आहे सद्गुरू वाचून सापडेला सोय सद्गुरू शिवाय ती गोष्ट तुमच्या आमच्या जीवनामध्ये येणार नाही म्हणून सर्वांनी प्रेमपूर्वक अगदी मोठ्या आनंदानं उत्साहानं त्या भगवंताचं भजन करू विठोबार कुमारी भाग्याचा उदय झाला संत संगमद घडला तिने आनंदाचे पूर वर्षता तिने लोटता ती निरंतर प्रेम सप्रेम भरते अंगी उतार चढते तिने आनंदाचे पूर लोटता ती निरंतर यथमते अवकाश 3 चरणाचा भावार्थ तुमच्या संत माईबापांच्या चरणावर ठेवण्याचा प्रयत्न केला बोलण्याच्या ओघामध्ये काही तुम्हाला पटलं नसेल उद्धट वाटलं असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणधर्म सुधारा माझ्या बुद्धीचं अज्ञान म्हणून ते विसरून जा पण उद्धाराचा मार्ग संताशिवाय नाहीये संतालाच शरण जावं लागेल आणि संतांना मी हातापाया टंगड्याचं सांगायला नाही पाहिजे ते नामात बसत नाही नाम अव्यक्त निराकार नाही जा आकार आणि जेथुनी चराचर हरसी बजे त्याला नाम म्हणतात जे अक्षरची अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञानी हे नाम कराय संत ते नाम आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या जीवनात आलं असेल
आवरण येतं त्याच्यावर, काजळी येते त्याच्यावर, पण ती बाजूला करा. तीच गोष्ट आपण आहोत. या गोष्टीकडे बुद्धीचा निश्चय करा. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. जोपर्यंत तुम्ही बुद्धीचा निश्चय करणार नाही तोपर्यंत ते वर्म आपल्याला अनुभवाला येणार नाही. जीवनामध्ये त्या प्रभूची प्राप्ती करण्याकरता इथून पुढे तरी आयुष्य आपण वेचायला पाहिजे. म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगानं हा योग घडून आला तुमच्या गावामध्ये, त्यांचं एक 5 मिनिटामध्ये त्या लेकरांकरता आपण हे करू आणि आपल्या शिवेला पूर्ण विराम देऊ. विठाला विठाला. मायबाप, तुम्ही ज्या महात्म्याचं जयंती करता, तुम्ही कार्यक्रम करता आहात, त्या महात्म्याला जाणून घ्या. आज जर तो महात्मा नसता ना तर तुम्हाला आम्हाला हा सभामंडप दिसला नसता. काय केलं त्या महात्म्यानं? धर्मासाठी परवान केली धनाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. धर्मासाठी परवान केली धनाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. धर्मासाठी परवान केली गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. शिवरायानं पहिल्याला लाविला मराठी म्हणा. शिवराया शिवराया शासनाला शिवरायानं पहिल्याला लाविला मराठी म्हणा. लाविला मराठी म्हणा, वैराला लाविला मराठी म्हणा. शिवराये आपल्या जगाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. हे धर्मासाठी परवान केली गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. धर्मासाठी परवान केली गुणाची, आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाची. मी शिवशाहीर नाही, पण त्या महात्म्याचं जीवन बघा. ज्यांनी आपल्या करता स्वतःचा प्राणपणाला लावला. आपण काय गुण घ्यायला पाहिजे? घरच्यांना धडकिले, घरच्यांनाच धडकिले का? मोठ्यापणाचा रोग लागला, मोठ्यापणाचा. दुसऱ्याचं बरं दिसत नाही ना? दिसत का? नाही दिसत. नाही 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 नाही. अर्थ आणि स्वार्थ जीवनामध्ये आल्यामुळं या महात्म्याने अरे पोलादासारखे माणसं मुठीत पिळून टाकले, पण घरच्यांना संपवलंय. नाही मोठ्यापणा सहन होत, नाही मोठ्यापणा सहन होत. आम्हाला समजून घेतलं पाहिजे. त्या महात्म्याचं आचरण आपल्या जीवनात पाहिजे. बघा, विश्वामध्ये आतापर्यंतच्या काळात आज तागायत एका राजाच्या दरबारात बाई नाचली नाही. सगळ्या राजाच्या दरबारात बाया नाचल्या असतील, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात बाई नाचली नाही. काय आदर्श आमच्यावाला? अरे माझ्या माता मावल्या सुरक्षित ठेवण्याकरता या महात्म्यानं हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलं मायबाप, आणि आता त्याच उघड्या होऊन फिरू राहिल्या. आता राजे पुन्हा जन्माला या, आणि याच्यात लोखंडी बस. दुसऱ्याच्या बसूच नका, कारण याच्या डोक्यात ज्यादा खाली बसू. आमच्या माता मावल्या आम्ही हातानं इस्पार करायला लागलो. आमची संस्कृती आम्ही हातानं बिघडायला लागलो. एवढ्या लेकरायला आपण उघडे कपडे घेतोय. वाटत नाही का आई बापाला काही वाटू नाही का? हा माझा विषय नाहीये, पण 15 मिनिटं मी तेवढ्या करता 5-10 मिनिटं देतोय तुम्हाला. आपल्या संस्कृतीची विचार आपण करा. नाही ना, मुस्कड बांधून जाणार आले ना मुसके. आता स्वतःची काळजी स्वतः घ्या ना. माय बापालाही कलंक ना आपल्यालाही कलंक, आणि जन्माला येऊन केलं तरी काय? तळतळून बोलायचा प्रश्न फक्त एकच आहे, माणसाच्या जन्माला आलो, निदान चांगल्याच्या संगतीला राहा. करू नका काही तुम्ही देव केल्यानंच काही देव येणार नाही तुमच्या पुढं, पण निदान चांगल्याच्या संगतीला राहा. चांगले विचार डोक्यात ठेवा. आप मरे तो मरे, यजमान को भी लेके मरे. नाही ना, समजून घ्या. संस्कृती दिघे बघा. विठाला विठाला ज्यावेळेस बघा वय लहान होतं शिवाजी महाराजांचं. 5 मिनिटं घेतो बाबा, मागून घ्यावा, कारण कसं
आपल्या पॉम्पलेट प्रमाणे वेळ संपलेला आहे डोबे महाराज. 5 वर्षाचं वय छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. अशा वयामध्ये शहाजी राजे मुघल सल्तनाकडे कामाला होते, दरबारी सुभेदार होते. आणि त्या सुभेदाराला कळून चुकलं का शहाजी राजाचा 5 वर्षाचं लेकरू त्याचा हात धरू शकत नाही. कोण त्यांना फार मोठी कीर्ती केलेली, म्हणून त्याला वाटलं का हा आपल्या सैन्यात पाहिजे, म्हणून त्यांनी एक कार्यक्रम ठेवला. आणि त्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी राजाला आमंत्रण दिलं का तुम्ही तुमच्या शिवाजीला घेऊन या. आता वडील कामाला म्हणजे जावंच लागेल ना. त्याच्या आता ज्याच्याकडे कामाला आहे त्याच्या पोरीचं लग्न आहे किंवा त्याच्या घरी काही कार्यक्रम आहे तर जावं लागत. गेले ते. गेल्यानंतर बघा आई असते असावा, आई जिजाऊ सारखी. आमचं नाव राहतं जिजाऊ. आऊ बघा मग कसं घडवलं असेल. हे काही चिखल नाही त्याला डायरेक्ट टाकला म्हणजे मूर्ती तयार होईल. नाही, आई जिजाऊना त्या शिवाला असं संस्कार दिले बघा बरं का. आणि काही डोकं बी वापरावं लागत हवी, काही दुसऱ्या डोक्यात नाही चालत. फेल होते गंमत. शिवाजी महाराज गेले शहाजी राजाला त्या दरबारामध्ये. राजानं काय केलं, चौकून मंडप टाकला आणि 3.5 फुटाचं त्याला दार केलं महादेवासारखं. 3.5 फुटाचं म्हणजे चुकून यायला पाहिजे. दरबारी दर्शनात आहे का कीर्तन संपलं, झुकून यायला पाहिजे. आता यावलं पण मग ज्यावेळेस शहाजी राजे आत घुसले त्यावेळेस ते खाली वाकले, झुकले, ते नमुजरा केला राजाला खाली वाकून. हा बहादरपा कसा आहे, फुकट नाही जे त्या घरीत लोक काऊन करत्या. हे उलट घुसलंय महादेवासारखं. गुंड त्याच्याकडे केलं राजाकडे आणि मग घुसलंय त्यांना. मोडेल पण वाकणार नाही याला म्हणत्या. आम्ही तर 500 रुपये लिखला चाललो. एका चप्पीत आमचं मतदान गुंग होतं बघ. आणि आम्ही छत्रपती शिवाजी म्हणत की अरे गतराय तू हवा गुल झाली, तू काय जय करतो. बघा मधी गेले. मी म्हणता नाही नाही दरबारी नेले आई, आता शिरोणी पायी शिर लवू शकलो नाही. धर्माचा राजा नाही धर्मनिष्ठ राहू कैचा. अरे देशाचा राजा नाही देशभक्त होऊ कैचा. आई त्या दरबारातून राजाला इतका राग आला, ते उलट गेलं ना. राजाला राग आला, काढून गेलं त्याने. मला काही गरज नाही, तुकड्यावर काय मी तुक्कड बाबू का. राग आला शिवाजी महाराजांना. तार 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 निघले. आणि निघल्याबरोबर त्याच्याकडे भोंड करून नाही निघले. ताट मानेला पुढे त्या याच्यातून बाहेर आले पेंडॉल मधून. आणि बाहेर आल्यानंतर आई समोर जिजाऊ समोर सांगताय, मी म्हणता नाही नाही दरबारी नेले आई, आता शिरोणी पाही शिर लवू शकलो नाही. का तिथं बाया नाचत होत्या. शिवाजी महाराजांना सहन नाही झालं. आणि मग त्या शिवाजी महाराजांनी घरी येऊन आईला सांगितलं, आई तू सांग तुझ्या चरणाशी कापून ठेवीन मान. तू जर म्हणशील ना आई तुझ्या चरणावर कापून ठेवीन मान, पण कोणाहा पुढे मला झुकायला लावू नकोस. आणि जो महात्मा शेवटच्या श्वासापर्यंत कोणापुढे झुकला नाही त्याची जयंती तुम्ही आम्ही करतोय. तुम्हाला लाख लाख धन्यवाद. बघा ज्यावेळेस सुभेदाराची सून पळून आणली मायबाप, लावण्यवती होती लावण्यवती. आमच्या पुढं म्हातारी डोळ्या पडून गेली ती गेली. बोललं तर लाईट नशीत इंजेक्शन बसत. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं नाही तिला बहीण म्हणून बोळवण केली सुभेदाराच्या सुनाची, आठवण ठेवा शिवरायाच्या. म्हणून मायबाप जीवनामध्ये त्या महात्म्यानं सुद्धा, त्या महात्म्यानं राजा असून सुद्धा सद्गुरु जीवनात आणले. सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या भाजीवर. सुंदर स्वराज निर्माण केली तलवारीच्या भाजीवर. राजाचं नाव राज
जगाच्या जाती कोणाची जाती जगात बाई होती जगाच्या जाती कोणाची जाती जगात बाई होती माझ्या राजाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली जयंती आली शिवरायाची जयंती आली म्हणून माय बापांनो 18 पगड जातींना एकत्र करणारा महात्मा होता. आपण सुद्धा सगळ्यांनी एका विचारानं एका आचारानं अरे घर तर सांभाळा बाकीचं सोडून द्या. घर सुद्धा एक नाही एकात आणि बाप नाही लेपात राहिला सांगणारे आमच्या सारखे तर गुचू झाले. आहे का एकात एक काय करता आपण हे लाखोना खर्च काय करता करतो मायबाप आपल्यामध्ये संस्कार निर्माण व्हायला पाहिजे. आपलं कुटुंब व्यवस्था टिकून राहिली पाहिजे. आपलं संस्कार टिकून राहिले पाहिजे. हे माझा विषय नाही. मी यायला आज कडून चुकला सांग बापानीकडे घुसला याय ना लय कीर्तन ऐकले माझा हा विषय नाही. माझा उद्धाराचा विषय जो साधू संतांना जो निरोप सांगितला ना मायबाप नामाचा ते हातानं करायचं नाही पायानं करायचं नाही. वैखरीनं सुद्धा नामस्मरण करता येत नाही बरं का. इतकं सोपं नामस्मरण आहे. वैखरी सुद्धा तिथं चालत नाही. इतकं सोपं नामस्मरण पण कळत नाही. आणि ते कळण्याकरता संत प्रकरणातील आपण घेतलं नाथबाबा सांगतात त्याचा इतका मूर्तिमंत माझ्या जीवनात परिणाम आला तर काय झालं अभंगाचं कर
आले आनंद लहरी एका जनार्दनी निर्धारी. एकदा सद्गुरूच्या कृपेनं तो आनंद जीवनात आला तर विश्वातलं कोणतंच दुःख, कोणतंच सांभाळ बरं का, मरणाचं दुःख भयान सांगितलं, पण कोणतंच दुःख तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. फक्त तेवढ्या एकदा आनंदाला प्राप्त झालो. नाथबाबा सांगतात मी त्या आनंदाला प्राप्त झालो आणि माझ्या जीवनामध्ये आनंदाचा आनंद राहिला. म्हणून यथामती बोलण्याचा प्रयत्न केला. हे सगळे गान गंधर्व यांना खरंच अगदी अंतकरणातली माणसं आहे, म्हणून बाबा थोडा वेळ घेतला, माफ करा. कारण ही सगळी मंडळी एवढी हे असले का मला इतका भरभरून आनंद राहतो का, म्हणजे मी माझ्यात राहत नाही. इतका आनंद यांच्या मुखातून भगवंत हे होतो. पारसनाथ महाराजांसारखे साथ देणारे आमचे अशोक महाराज निगोटे सुद्धा यायला लागले. चांगली गोष्ट आहे, हायवे होईल आता काही टेन्शन नाही. बरोबर याचा असंच चालू द्या. तुम्ही सर्व संत मायबाप या ठिकाणी आले, तुमच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. चुकला असेल माझ्या बुद्धीचा अज्ञान म्हणून विसरून जा, पण जे चांगलं आहे उद्धाराचं आहे ते जीवनामध्ये करा. एकच नाम तारी, बाकी सब दुकानदारी. ज्ञानेश्वर